ही एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने हे आरक्षणाचे मुद्दे आहेत त्या धर्तीवरती मराठवाड्यातील 2-3 जिल्ह्यामध्ये खास करून बीडमध्ये जे जातीचं द्वेषाचं वातावरण तयार झालेलं आहे, मग ते सोशल मीडिया असो किंवा एकमेकांचे व्यवहार देखील विरुद्ध जातीच्या लोकांसोबत ठेवायचे नाहीत। एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून महाराष्ट्राची ही चांगली जडणघडण आज ती कुठेतरी आपली भूतकाळाकडे किंवा आपण चांगल्या भविष्याकडे नाहीये अशाच पद्धतीचे तुम्ही मंत्री म्हणून काय करणार आहात? मी तर अनेक वेळेला ते जे जातीचं तिथं चाललेलं आहे अनेक वर्षापासून, डायरेक्ट सांगायचं तर मराठा वर्सेस वंजारी वगैरे हा जो काही प्रकार आहे याचे करते धरते जे आहेत ना त्यांना सुद्धा मी अनेक वेळेला बोललेलो, त्यांना सांगितलं की हे तुम्हाला राजकारणासाठी तुम्हाला वापर योग्य वाटत जरी असेल तर आता ही फट एवढी मोठी पडलेली, हॉटेलमध्ये जायचं नाही, त्याला शेतात कामाला ठेवायचं नाही, ज्याच्याकडून काही विकत घ्यायचं नाही, याच्यामुळं त्याचा परिणाम त्या जिल्ह्यापुरता एवढा मोठा इफेक्ट त्या जिल्ह्यावर झालेला ना की आता तिथं कोणी उद्योग येत नाहीत, कोणी जायचं म्हणणं नको नको, बीड म्हणलं तर ते नकोच म्हणतात, पहिली फुली मारतात। याला कारणीभूत कोण आहेत तर आपण आहोत। आपण म्हणजे राजकीय पुढारी आहेत। आपसामध्ये मतभेद करून इतक्या टोकाला तुम्ही जे भांडणं नेऊन ठेवलेले आहेत त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होऊ शकतो, झालेला आहे, काही ठिकाणी होतोय आजही। म्हणून आता त्याच्यातली ती दुही मिटवणं हे किती शक्य मला माहीत नाही, पण जोपर्यंत तिथलं राजकारणाचं हे समीकरण बदलत नाही तोपर्यंत बीड जिल्हा तर पुढे जाणार नाहीच। मी हे जाणून बुजून सांगतोय, ठामपणे सांगतोय, कारण की रोजच्या घटना जर पाहिल्या ना, बीडची बातमी पेपरमध्ये नसली किंवा टीव्हीत आली नाही असं वाटतं काहीतरी बीड शांत कसं। हे जे काय आपल्या जिल्ह्याबद्दल जे चित्र निर्माण झालं हे अत्यंत धोकादायक आहे। मी टीका म्हणून सांगत नाही, पण जिल्ह्यासाठी धोकादायक आहे। पण हे त्याच्यासाठी तर तिकडचे नेतेच जबाबदार आहेत ना, त्यांनीच तर वातावरण तयार केलं ना। आहेच ना, गुंडगिरी बीड मधली किंवा या सगळ्या गोष्टी। कोणी आका बनतोय, कोणी बाका बनतोय, काय काय बनतायत माहित नाही ना। नाही, आका बोलणारे जबाबदार आहेत की त्या पद्धतीने वागणारे जबाबदार आहेत? सगळेच जबाबदार आहेत। एक माणसाला जबाबदारी एकावर फिक्स करता येणारच नाही, सगळ्यावर जबाबदारी आहे तुमची, सगळ्यांचं सामूहिक आहे ते। अहो बाउंड्री झाल्यात काही ठिकाणी, तर ही बाउंड्री क्रॉस केली की तिथं मारामाऱ्या सुरू होत आहेत। एका जिल्ह्यासाठी चांगलं काम थोडी आहे ना। तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी इथपर्यंत जर तुम्ही जात असाल तर उद्या ही डोके फोडाफोडी होणारच आहे, ही थांबली पाहिजे। तो कोणत्याही जाती धर्माचा असो, हे जाती धर्माचं लोन अशा विष जर बाहेर पडत गेलं ना तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या ह्याच्यात चांगले होणार नाहीत, हे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे।